तया ध्वनिताचे केणे सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपलविली म्या जाणूनी, ग्राहिक श्रोते. त्या संक्षेपरूपी कापडाच्या गठ्ठ्यावरचे दोर सोडून त्यातील कपड्याच्या घड्या साफ करून श्रोते हे गिऱ्हाईक आहे असे जाणून उलगडून दाखविले. म्हणजे श्रीकृष्णांनी संक्षेपाने जे ध्वनित केले त्याचेच मी विवरण केले. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. ज्याचे मन निग्रहयुक्त झाले आहे असा योगी सतत चित्त एकाग्र केल्याने परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती प्राप्त करून घेतो. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्यां माझी लपे, जगाचिया. अर्जुना ऐक, ज्यावेळी कुंडलिनी शक्तीचे तेज लोप पावते त्यावेळी देहातील पंच महाभूतांचे स्वरूप लय पावते. मग तो योगी जगाच्या डोळ्यांमध्ये लपून बसतो. तो कोणाच्याही डोळ्यांना दिसू शकत नाही. येरवी आधिलाची ऐसे, सावयव तरी दिसे, परी वायूचे का जैसे, वळिले होय. एरवी तो पूर्वीप्रमाणे सावयव दिसत असतो, परंतु जणू काही तो वाऱ्याचाच बनविलेला आहे असा होतो. ना तरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडोनी उभा, का अवयवची नभा, उदयला तो. अथवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला तर काहीच उरत नाही. किंवा आकाशाला जसे अवयव फुटावेत तसे त्याचे अवयव असून देखील नसल्याप्रमाणेच असतात.